नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्य सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यात खरीप 2025मधील अवर्षण आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत दिली जाणार आहे। तर राज्यातील नागपूर आणि अमरावती विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणात अवर्षण आणि पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले, पिके नष्ट झाली, शेतीचे साधनसामग्री, जनावरे आणि घरांचे नुकसान झाले। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने रब्बी हंगामासाठी बी बियाणे आणि इतर शेती संबंधी कामांसाठी शेतकऱ्यांना विशेष मदत देण्याचा निर्णय घेतला आहे। तर या निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 10,000 रुपये अशी मदत मिळणार आहे। ही मदत जास्तीत जास्त 3 हेक्टरपर्यंत दिली जाईल, म्हणजेच एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 30,000 रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळू शकते। तर ही मदत नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांतील एकूण सुमारे 23 लाख शेतकरी यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे। या मदतीसाठी शासनाकडून 2,262 कोटी 43 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे। संपूर्ण रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT पोर्टलद्वारे जमा केली जाईल। या योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही। ज्या शेतकऱ्यांचे नुकसान राष्ट्रीय आपत्ती नियमानुसार नोंदवले गेले आहे त्यांना स्वयंचलितपणे ही मदत मिळेल। प्रत्येक जिल्ह्याचा लाभार्थी यादी जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। शासनाने स्पष्ट केले आहे की कोणत्याही शेतकऱ्याला दुप्पट मदत देऊ नये आणि आधी मिळालेल्या नुकसान भरपाईसोबत ही रक्कम जोडू नये। तसेच ही रक्कम फक्त शेतीच्या उपयोगासाठीच वापरावी। तर शेतकरी बांधवांनो, सरकारकडून मिळणारी ही मदत रब्बी हंगामासाठी मोठा आधार ठरणार आहे। आपल्या जिल्ह्याची अधिक माहिती मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर जरूर भेट द्या आणि शेतीविषयक अशाच महत्त्वाच्या शासन निर्णयांची माहिती सर्वप्रथम मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।